प्रजा ही अस्तव्यस्त आहे. देश कुठं चाललाय नेत्याला माहीत नाही, पक्ष कुठं चाललाय कार्यकर्त्याला माहीत नाही. आपण कुणाचे फॉलोअर्स आहोत हा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. परवा दादा सचिन तेंडुलकरच्या मुलाच्या लग्नाला मला बोलवलं होतं, पण रजा मिळाल्यामुळे मला जाता आलं नाही. परंतु आवाड्यांच्या लग्नामध्ये मात्र मी गेलो होतो आणि परत येताना तो सगळा माहोल पाहून लक्षात आलं की आपण जे मत देतो, आपण एखाद्या माणसाच्या फॉलोअर असतो किंवा एखाद्या पक्षाचा फॉलोअर असतो, तोच पक्ष सत्तेवर याची गॅरंटी आता राहिलेली नाही. कारण तुमचं आमचं मत आपण ज्या विचाराला देतो, ज्या पक्षाला देतो, ज्या नेत्याला देतो, ज्या व्यक्तीला देतो, पक्ष बदलतो, नेता बदलतो, तत्त्व बदलतात, विचार बदलतात आणि सत्ता ज्याला पाहिजे तशी हवी असते तशी ती जुळवून घेतात आणि ती सत्तेवर येतात. आणि दादा शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नाचे प्रश्न तुम्ही रोज आता तुम्ही नेते आहात, तुम्हाला माहिती आहे काय अवस्था आहे. पण कुठल्या नेत्याच्या मुलाच्या लग्नाचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, उर्वरित राहिले आपण पाहत नाही की मुलं शाळेत गेली अथवा न गेली तरी. परंतु त्या लग्नातून येताना मला एक गोष्ट लक्षात आली की आपापल्या बरोबरीच्या लोकांची सोयरीक होते. तुमच्या आमच्या गरीब मुलांचे लग्नाचे प्रश्न उर्वरित आहेत आणि हे सुद्धा लग्न असू दे किंवा कोणती व्यवस्था असते ती सुद्धा दादा व्यवस्था सत्तेसाठी एकत्र येते. हे खूप भयानक आहे. म्हणजे तो वेगळ्या पक्षात असेल, हा वेगळ्या पक्षात असेल, पण त्यांची सोयरीक ठेवते. उद्या कोणीही पक्षाचा एखादा नेता सत्तेवर आला तरी आपली भाकरी भाजली पाहिजे ही व्यवस्था या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेसारख्या एखाद्या संघटनेला नेहमी लढावं लागतं. कविता अशी आहे की म्हणजे काही झालं तरी सत्ता आली पाहिजे, घरची आघाडी आली पाहिजे. अशा आताची कविता की खरंच बाई कळत नाही झाले किती हे पक्ष, की खरंच बाई कळत नाही झाले किती हे पक्ष, एकच मत माझी गत राहू किती मी दक्ष. प्रत्येकाला एक मत द्यायचा अधिकार आहे, संविधानाने दिलाय. एकच मत माझी गत राहू किती मी दक्ष, मामनजी तर मूळचे माझे गांधी टोपीवाले, म्हणजे काँग्रेसचे पूर्वी. मामनजी तर मूळचे माझे गांधी टोपीवाले, या घरातल्या सुनेचा प्रश्न आहे बरं का. मामनजी तर मूळचे माझे गांधी टोपीवाले, मत देऊन टाकू त्यांना मनात माझ्या आले, दीर लाडका मला म्हणाला वहिनी मी राष्ट्रवादी. जरा तरुण पोरं राष्ट्रवादीकडे गेले. दीर लाडका मला म्हणाला वहिनी मी राष्ट्रवादी, माहेर तुमचे सांगा कुठले आता विचारतो का कधी. म्हणजे सोनिया गांधींना जेव्हा शरद पवारांनी प्रश्न विचारला होता त्या संदर्भातलं ती पण आहे. दीर लाडका मला म्हणाला वहिनी मी राष्ट्रवादी, माहेर तुमचे सांगा कुठले आता विचारतो का कधी, काय करावे मला कळेना मनात माझ्या कमळ खिलेना. काय करावे मला कळेना मनात माझ्या कमळ खिलेना, विचारले मी ह्यांना मातोश्रीकडे बोट करून म्हणते आदेश द्यावा त्यांना. मातोश्रीकडे आदेश यावा लागतो, स्वतः ठरवायचं नसतं. मनात माझ्या विचारचक्र तुकडे झाले त्याचे. समाजवादी पक्षाचे आता काय झालं आपण बघितलं. मनात माझ्या विचारचक्र तुकडे झाले त्याचे, दिवस राहिले नाहीत आता कंदील हाती घ्यायची. काय सांगू बाई सारे माया सारे करती, माया ममता माया पैसा माया सत्ता. काय सांगू बाई सारे माया सारे करती आणि अडचणीच्या वेळेस मग हातात नारळ धरती. कुणी नाही तिकीट दिलं तर तिकडे. मनात माझ्या नेहमी आता येते घडी घडी, मनात माझ्या नेहमी आता येते घडी घडी, अशीच राहू दे आमच्या घरची आघाडी, अशीच राहू दे आमच्या घरची आघाडी, अशीच राहू दे आमच्या घरची आघाडी. धन्यवाद. क्या बात.